राधे राधे जय एकविरा. आता संध्याकाळी जेवणाची तयारी. गुरुवार एक टाईम उपास असतं मला. तर पालक पनीर करायची होती. छोल्यांची पण भाजी एकीकडे. पहिले मी पालक उकडत ठेवले. पालक जरा उकडेपर्यंत बरं छोल्यांची भाजी करून घेते. छोल्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो कापून ठेवलेला आणि तेलामध्ये राई जिरा वगैरे घातला. कुकरमध्येच बरं घालते भाजी. अद्रक किसून थोडासा घातलेला, त्यात खडे मसाले आणि हळद, धणा पावडर, गरम मसाला सगळे मिक्स केला. आपला लाल मसाला वगैरे. नंतर छोले घातले त्याच्यात, असे परतून घेतले जरा आणि मग गरम पाणी घातलं त्याच्यात आणि शिजत ठेवली जरा भाजी. एक टाइम उपास असतो तेव्हा मी बिना कांदा लसणाचाच करते. पालक पण मस्त अशी उकडून झालेली आणि पालक पनीरसाठी ग्रेव्हीसाठी घेतलेला टॅमॅटो, कोथिंबीर, मिरची, काजू ह्यांची पूर्ण अशी पेस्ट करून घेतली आणि तेलामध्ये थोडंसं आधी मी पनीर असे फ्राय करून घेतले. फ्राय करून एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडासा जिरा घातला. रायाने जिरा घालते मी ग्रेव्हीच्या भाज्या असतील तेव्हा. आणि पूर्ण ग्रेव्ही अशी याच्यात मिक्स करून घेतली आणि हळद आणि धना पावडर घातलं थोडासा आणि उगाच किंचित थोडासा गरम मसाला घातला, जास्त नाही. आणि झाकण देऊन जरा ग्रेव्ही शिजत ठेवली. इकडे छोल्यांची पण भाजी बघितली, ती पण झाली. थोडासा खोबरा घातला त्याच्यात आणि कसुरी मेथी ती घातली आणि मिक्स करून घेतला पूर्ण. आणि त्याच्यानंतर गीता ग्रेव्ही पण शिजली मस्त आणि त्याच्यानंतर पालकची पेस्ट होती ती घालून घेतली त्याच्यात. पूर्ण अशी मिक्स करून घेतली. त्याच्यानंतर ही याच्यात पण कसुरी मेथी थोडी घातली आणि फ्रेश क्रीम घातली. पनीर पण एकीकडे फ्राय केलेले होते ते घातले त्याच्यामध्ये पालकमध्ये आणि पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि थोडासा बटर घातला आणि झाकण देऊन ठेवला. गॅस पण बंद केला आणि त्याच्यानंतर थोडी भांडी होती ती घासून घेतली आणि त्याच्यानंतर मग जिरा राईस करायचा होता. तांदूळ मस्त असे धुवून घेतले. बारीक तांदूळ होते. कधी कधी मी ह्यांचाच करते जिरा राईस आणि कुकरमध्ये करते. तेलामध्ये असा जिरा घातला. जिरा जरा जास्तच लागतो जिरा राईसला. आणि त्याच्यानंतर तांदूळ धुतले ते मिक्स केले पूर्ण त्याच्यात आणि मग पाणी घातला आणि मग नंतर मीठ वगैरे घालून झाकण देऊन 4-5 शिट्या घ्यायसाठी ठेवला. मग जरा स्लोच ठेवला गॅस. आणि पनीर होते. पनीर मी असे फ्राय करायला घेतले. हे आईला लागतात, आमच्या आई करतात, त्या पण त्याच करतात म्हणजे जास्त करून फ्राय, तर मी करायला घेतले त्यांच्यासाठी. आणि असं घरातलेच मसाले, हळद, धना पावडर वगैरे, गरम मसाला, लाल मसाला ते सगळं घातला. मीठ वगैरे, लिंबू पिळला मसाले असे थोडे थोडे फ्राय केले आणि मस्त होतात, लागतात असे. त्या खात असतात जास्त करून असंच पनीर. आणि कोथिंबीर वगैरे घातली. इकडे ही छोल्यांची पण झाली, पालक पनीर, जिरा राईस. त्याच्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. चपात्या पण आईला लागतात आमच्या, तर 4-5 बरं चपात्या करते. आणि पीठ जरा मी जास्तच मळलेला. पुऱ्या पण करायच्या होत्या. पुऱ्या बरं जिरा राईस पुऱ्या वगैरे, छोले पण आहेत तर बरं पुऱ्या करते बरं. आणि एकीकडे पुऱ्या पण लाटून घेतल्या. चपात्या झाल्यानंतर अशा लाटल्या मी आधी आणि तेल पण एकीकडे गरम झालेला. इकडे पुऱ्या पण तळून झाल्यानंतर भगवंताला भोग वगैरे दाखवायला घेतला. आणि आज मला खूप भारी वाटलं. मला एका ताईने मेसेज केला, कोकणातल्या आहेत त्या माझ्या व्हिडिओ बघतात आणि जेवण जे मी बनवते पदार्थ त्या पण त्या बघून बनवतात. वरून त्यांची टिफिन सर्व्हिस आहे, त्यांच्या कस्टमरला सुद्धा ते पदार्थ आवडतात. आणि मला खूप छान वाटलं की जे व्हिडिओ बनवते, पदार्थ बनवते, सगळ्यांना त्यातून काही ना काही घेता येतो. भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे सगळ्यांना सुख समृद्धी यश मिळू दे. चला मग, राधे राधे.